तुम्ही इथं बसले तर पुण्याला 1-1.25 तासामध्ये पुण्यात आहे, अर्ध्या तासामध्ये नाशिकला आहे, 1.25-2 तासाचाच प्रवास त्यांनी सांगितला. एवढंच नाही तर तुम्ही इथून कन्याकुमारीला जाऊ शकता, श्रीनगरला जाऊ शकता, इतकी ताकद त्याच्यात आहे. तुमचा माल तुम्ही काही पिकवलं की फार दिल्लीत लगेच पटकन पोहोचणार ना, काही तासात चेन्नईला जाणार ना, मुलं शिक्षणाकरता जातील, नोकऱ्यांकरता चालल. तेव्हा तितकंच महत्वाचं मानलं मी की जितकं निळवंड तितकी रेल्वे महत्वाची. आणि एवढं नाही, माझ्या काळामध्ये तिला मान्यता 400 कोटी रुपये वाटले, 370 कोटी रुपये. मला सांगा, मान्यता मिळाल्याशिवाय का रे? काही येडं आहे काय ते? मग ती थांबली कशी काय? दिशा बदलली कशी? माझी सीएम साहेब आपल्याला एक विनंती आहे, नाशिक पुणे सरळ मार्गाने रेल्वेच्या संदर्भात काही बैठक आपण आपल्या उपस्थितीत जर ठेवली तर अधिवेशन संपण्याच्या आत, तर निश्चित मला खात्री आहे की याच्यातून मार्ग निघेल आणि आम्हाला न्याय मिळेल. मी स्वतः रेल्वे मंत्र्यांशी बोलून यातले जे कोणी मोस्ट टेक्निकल अशा प्रकारचे कन्सल्टंट्स असतील त्यांना अपॉइंट करून घेऊ आणि त्यांच्याकडनं त्या संदर्भातला एक रिपोर्ट आपण घेऊ.